षटतिला एकादशीचा आजचा पवित्र दिवस. माघ महिन्यामधील कृष्ण पक्षामधील एकादशीला षटतिला एकादशी असे संबोधण्यात येते. रेखीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. बंद डोळ्यांमधून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. एकादशी आणि याचा संबंध आहे मणिपूर चक्राशी. शरीरामधले तिसरे महत्त्वाचे चक्र, ज्याचे स्थान आहे नाभीच्या 4 बोटावरती. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. पूर्ण रेखीचं ध्यान होईपर्यंत श्वासाची गती सावकाश करायची आहे. चंद्रनाडीला आपण सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. चंद्रग्रहाची एक अशी स्थिती की ज्याद्वारे एकादशीच्या दिवशी आपल्याला खूप कमी भूक लागते. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे. ओम सोम सोमाय नमः. मणिपूर चक्र, ज्याचा संबंध आहे अग्नितत्वाशी. अग्नितत्वरूपी सूर्यनारायणांना बघायचे, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. अग्नितत्वरूपी सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आजच्या पवित्र एकादशीच्या दिवशी. सावकाश दोन्ही हात आपले मणिपूर चक्रावर ठेवायचे. दिव्य असा पिवळा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. या पिवळ्या प्रकाशामध्ये 10 पाकळ्यांचे फूल मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. षटतिला एकादशी ह्या दिवशी तिळाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येतो. षटतिला म्हणजे 6 प्रकारे तीळ तुम्ही वापरायचे. तिळाचं उपटन तुम्ही लावू शकता. तिळाचे स्नान, मग तिळानेच हवन करायचंय. आपल्या पितरांसाठी तर्पण तुम्ही करू शकता. तिळाचा तुम्ही जेवणामध्ये वापर करायचा आहे. तिळाचंच दान तुम्ही करायचंय. तिळाच्या दानाला महत्त्व असलेली ही षटतिला एकादशी, तिचे खूप आभार मानायचे. 6 प्रकारचे दान ते केल्यामुळे अनेक प्रकारची पापं नष्ट होण्यासाठी मदत होते. आता पूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर घेऊन या. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. रम कल्पना करायची आहे साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला पवित्र दिवशी मिळत आहेत. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. एकादशीच्या पवित्र व्रताद्वारे भरभरून आपल्याला या दैवी शक्तींचे आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे उपबीज मंत्रांद्वारे. डम धम नम तम थम दम धम
नम पम फम रेकीचे चिन्ह आपण सगळी काढलेली आहेत. आपल्या हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. या चिन्हांवर आपला पूर्ण विश्वास, वैश्विक शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आजच्या पवित्र दिवशी षटतिला एकादशी असे मानण्यात येते की दालभ्य ऋषीने पुलस्त ऋषी यांना विचारले की महाराज, पृथ्वी लोकामध्ये मनुष्य ब्रह्महत्यादी महान पाप करतात, चोरी करतात, बरेच प्रकारची व्यसनं सगळ्यांना असतात, तरी त्यांना नरक प्राप्त होत नाही. तर याचं काय कारण आहे? कुठल्या प्रकारचे दान पुण्य केल्यामुळे हे पाप नष्ट होते, त्याच्याबद्दल मला तुम्ही माहिती सांगावी. त्यावेळेस पुलस्त ऋषींनी सांगितले, या संसारामध्ये जितके जीवजंतू आहे सगळ्यांचं चांगलं होण्यासाठी अतिशय गुप्त असा एक गोष्ट आहे. ती आहे की माघ महिन्यामध्ये जी व्यक्ती पहाटे उठून स्नान करते, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या तथा द्वेष आदी यांचा त्याग करून जो जास्तीत जास्त ह्या महिन्यामध्ये भगवंताचे स्मरण करतो, पुष्य नक्षत्रामध्ये जे जास्तीत जास्त भगवंताचे नाव घेतात, त्याद्वारे त्यांना पुण्यफळ प्राप्त होते. असं हे एकादशी, षटतिला एकादशीचे महत्त्व. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या यांना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या जलतत्वाशी. शरीरातल्या सक्षम जलतत्वाद्वारे विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. नको असलेले विचार, नको असलेले पदार्थ शरीराबाहेर निघून जात आहे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. आत्ता या क्षणाला आपण निर्विचार आहोत. आपले मन अतिशय शांत झालेले आहे. दैवी ब्रह्मांडीय वैश्विक शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या चक्रावर पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. जणू काही साक्षात भगवंताचे आशीर्वाद इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाला मिळत आहे. खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे
डम ढम नम तम थम दम धम नम पम फम प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाला आपण सातत्याने रोज ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. अनन्यसाधारण महत्त्व असलेली माघ महिन्यामधील षटतिला एकादशी. तिळाचे दान ह्या दिवशी द्यावे, जे अतिशय लाभदायक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. आजच्या पवित्र दिवशी श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. मूलाधार चक्र शरीरातले पहिले महत्त्वाचे चक्र. दिव्य असा पिवळा प्रकाश चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. या सक्षम देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे. या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. जास्तीत जास्त या दैवी ब्रह्मांडीय शक्तीशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे त्या दैवी शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम खूप आभार मानायचे या पवित्र दिवसाचे. षटतिला एकादशी यामागे अशी कथा सांगण्यात येते की एक ब्राह्मण स्त्री होती जी विविध व्रत करायची. विविध प्रकारचे ती दान करायची, पण तिने कधीही अन्नदान केले नाही.
एक दिवस साक्षात श्री विष्णू रूप बदलून तिच्याकडे गेले आणि तिच्याकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावेळेस तिने एका मातीचे भांडे त्यांना भिक्षापात्रामध्ये दिले. श्री विष्णू तर वापस निघून गेले, पण जेव्हा काही दिवसांनी त्या ब्राह्मणीचा जेव्हा मृत्यू झाला आणि ती जेव्हा स्वर्गात पोचली, दान केलेले असल्यामुळे छान सुंदर असा महल त्या ब्राह्मणीला मिळाला. परंतु कधीही तिने अन्नदान केले नाही, म्हणून तिला जेवायला तिथे काहीही मिळाले नाही. त्यामुळे तेव्हा तिने श्री विष्णूंचा धावा केला आणि त्यावेळेस श्री विष्णूंनी तिला सांगितलं की तू कधीही अन्नदान नाही केले आणि त्यामुळे तुझी आत्ता ही अशी परिस्थिती आहे. आणि त्यावेळेस तिने विष्णूंना वर मागितला, तर विष्णूंनी तिला प्रसन्न होऊन वर दिला की तू तुझ्या घरी जा आणि परत तू अन्नदान कर. ते झाल्यावर तुला तुझा खऱ्या अर्थाने मनुष्य जन्म पूर्णत्वास येईल. त्यावेळेस त्या ब्राह्मणीला परत भूलोकामध्ये येता आले आणि त्यानंतर तिने भरभरून अन्नदान केले. आणि त्यानंतर तिला स्वर्गलोक प्राप्त झाला आणि स्वर्गलोक प्राप्त झाल्यानंतर अन्नाची तिची सोय झाली. असे हे प्रभावी असलेले षटदिला एकादशीचे व्रत जे अतिशय पुण्यदायी आहे. खूप आभार मानायचे या पवित्र व्रताचे, भगवंताचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. अतिशय पुण्यदायी असलेले हे षटतिला एकादशीचे व्रत. हे व्रत केल्याने दुर्भाग्य नाश होते, दरिद्रता जाते, सगळ्या प्रकारचे कष्ट दूर होऊन मनुष्य जन्माला मोक्ष प्राप्ती मिळण्यासाठी मदत होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील शरीरातला अस्थि धातू व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे. सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. भगवान विष्णूंचे खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे, श्री विष्णूंचे, श्री महालक्ष्मींचे.
वायुतत्वाची देवता श्री हनुमानजी यांचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. शरीरातले वायुतत्व उत्तमरित्या काम करत आहेत. ओम हम हनुमते नमः. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. या पवित्र मनुष्य जन्माचे एकादशी या पवित्र व्रताद्वारे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे. अखंड नामस्मरण आपण करत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे. दिव्य पिवळा प्रकाश या चक्रावर बघा आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. रम डम ढम नम तम थम दम धम पम फम नम. आकाश तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. पवित्र आत्म्याचे आणि गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम आज्ञाचक्राचे. बीजमंत्रांद्वारे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम. आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे ह्या दिव्य शक्तींचे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. आजच्या षटतिला एकादशीचे खूप आभार मानायचे. श्री शिवाय नमस्तुभ्यम या शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. विविध दैवी शक्तींद्वारा खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम डम ढम नम
तं थं दं धं नं पं फं खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपल्याद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. खूप आभार. वैश्विक शिवशक्तीचे, षटतिला एकादशीचे खूप आभार. एकादशी ह्या पवित्र व्रताद्वारे या मनुष्य जन्माचे आपण सार्थक करत आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला भगवंताचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. या वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा. परत एकदा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा आणि डोक्यापासून पायापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेखेची चिन्ह काढायचे. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे, या क्षणाचे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार.
श्री विष्णूंचे, श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.